जन्म घेईल. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली. महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय सुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणा घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. चंद्र जसा आईंद्र शोभतो पुष्कळजी जाऊचा, चंद्र जसा आईंद्र शोभतो पुष्कळजी जाऊचा. सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षण
तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गणी वावर दे भूमीस आहुती करुणी वार गणी वावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गणी वावर दे भूमीस आहुती. एकटे नेतो यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. इतर श्रींची इच्छा इतर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल. शहाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खान या नावतेच अफजल खान जिता जागता जणू सहिताने कान तोडला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा छावा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी नीतीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान डौलत सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाराज. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानात अभिमान मान्याला कट्टारी संवाद त्यानं केला. चिलखत होत अंगाला खानाचा वार फुका गेला. खान
सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशीद पती शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडीत 3000 गनिमांशी अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन गोडखिंड अडवून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. राजे लाख मिले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा. विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो. पुरंदराच्या तळावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाहकडून मनसब देतो असे आमिष दाखवणाऱ्या त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या पायी वाहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला.